राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधात राज्यव्यापी तुम्ही आंदोलन करताय, पुण्यात सुद्धा आंदोलन करताय. नाही, ह्या आंदोलनाचं स्वरूप नुसतं पुण्यापुरतं मर्यादित नाही तर राज्यभर आहे. आज आमच्या खासदार लोकप्रिय नेत्या सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या या स्मारकाजवळ आंदोलन केलेलं आहे. मुळात हा जनसुरक्षा कायदा हा हिटलर कायदा आहे. मान्य देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने वेगवेगळे पक्ष फोडले, कुटुंब फोडली, आता त्याच्यानंतर सुद्धा त्यांना सामान्य जनतेची भीती आहे, सामान्य कार्यकर्त्याची भीती आहे. आणि मग अर्बन नक्सलाईटच्या नावाखाली या ठिकाणी अशा प्रकारे जनसुरक्षा कायद्याच्या द्वारे प्रत्येकाला गजाड टाकण्याचा त्यांचा प्लॅन आहे. आणि म्हणून हा कायदा हा जगाच्या पातळीवर सगळ्यात वाईट कायदा, त्याच्यामुळं हा कायदा मागे घ्यावा, रद्द करावा यासाठीची आमची मागणी होती आहे आणि उद्या सुद्धा निश्चित राहील. कुरुडी येथे जे मुरुम प्रकरण झालं, या मुरुम प्रकरणामध्ये खरा माफिया बाजूला राहिला, मात्र ग्रामसेवक आणि सरपंच यांचाच बळी गेला असं वक्तव्य आहे जे धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलंय. या सर्व प्रकरणावरती अजितदादा पवारांच्या संदर्भात असणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुमची काय भूमिका आहे? एकतर मुळात दादांनी तो फोन का केला याचं उत्तर दादांनीच द्यावं. बाबा जगताप सारखा एक अध्यक्ष ज्याच्यावर एकूणच वेगवेगळ्या प्रकारात गजाड जाणे किंवा या ठिकाणी गांजा पिणे अशा प्रकारचे प्रकार सगळे पुढे येत असताना सुद्धा दादांच्या पक्षाने त्यांना का तिथं नेमलं आणि त्याच्या सांगण्यावरून एका IPS अधिकाऱ्याशी अशी का चर्चा झाली हे निश्चित न कळणारं किंवा न उलगडणारं कोड आहे. कारण की दादांच्या हाताखाली आम्ही पण कामकाज केलं. पहिल्यांदाच असा प्रकारचा धक्कादायक प्रकार आम्हाला पाहायला मिळाला. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपले पदाधिकारी चुकीचे वागणार नाहीत किंवा चुकीचे पदाधिकारी आपल्या पक्षात येणार नाही याची काळजी त्यांच्या पक्षाला नक्की घ्यावी लागेल. आपल्याच पक्षाचे आमदार रोहित पवार असं म्हणतात की दादाच्या हिंदीमुळे कदाचित तो गैरसमज झाला असं बोलतायत. मुळात रोहितदादा एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांनी हे स्टेटमेंट का केलं याचं उत्तर तेच देऊ शकतील. पण एकूण पुण्यापासून म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारताच्या सगळ्याच राज्यात वेगवेगळ्या TV चॅनल्स, मोठे नाका पत्रकार यांचं एकूण अॅनालिसिस जर बघितलं तर त्या संदर्भात ते धक्कादायक होतं. त्याच्यामुळं रोहितदादांनी हे स्टेटमेंट का दिलं याच्यावर मला काही फार बोलता येणार नाही. पण दादा योग्य म्हणजे मान्य रोहितदादा आणि अजितदादा या संदर्भात योग्य ते खुलासा हा महाराष्ट्राच्या जनतेसमोर करू शकते. खरं तर आगामी आता महानगरपालिका निवडणुका येणार आहे. सर्वच पक्षांनी जय्यत तयारी सुरू केलेल्या सुद्धा पाहायला मिळत आहे. मात्र आता अजितदादाकडून तुमच्याच मतदारसंघात हडपसरमध्ये जनसुनावणीचा एक उपक्रम सुरू करण्यात 13 सप्टेंबरला त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात येत आहे. तर हे वराती मागूनचं घोडं आहे किंवा दे रे दुरुस्ती असं म्हणावं लागेल. कारण की हडपसर विधानसभा मतदारसंघाने EVMच्या मशीनच्या मदतीने का होईना पण अजितदादांचा उमेदवार निवडून दिला. त्या मतदारसंघाचे प्रश्न प्रचंड वाईट आहेत. आता ट्रॅफिक जाम असेल, पाण्याची समस्या असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिथले आमदार सुद्धा अजितदादा सत्ताधारी पक्षाबरोबर गेले म्हणून त्यांच्यावर गेले तरी सुद्धा हडपसर मतदारसंघाचा प्रश्न सुटलेला नाही. आणि त्याच्यावर आता या ठिकाणी जनसुनवाई चा एक नाही का पायंडा पडून जर त्याची सुरुवात होत असेल तर त्याचं मी स्वागत करतो. पण ही जनसुनवाई फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकीपुरता दिखावा नसावा. त्याच्यातून नागरिकांचे प्रश्न सुटले तरच हडपसरची जनता ही जनसुनवाई नाही का चांगली होती असं म्हणेल. अन्यथा या ठिकाणी फक्त इलेक्शनपुरता बागलबोवा केला असाच क्वेश्चन मार्क निश्चित यांच्या मागे पाठीशी उभा राहील. शेवटचा प्रश्न घेतो. अजितदादा पवार आजारी असल्यामुळे आज सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत असं समजतंय. तुम्ही काय त्यांच्या संदर्भात काही चर्चा झाली का? मला काही कल्पना नाही. कारण की दादांचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे. पण त्यांची तब्येत बरी नसेल तर त्यांची तब्येत बरी व्हावी ही सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करेन. अजित पवार यांची तब्येत बरी नसेल तर त्यांची तब्येत बरी व्हावी हीच त्यांची सदिच्छा अशी प्रतिक्रिया जी आहे ते पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याकडून व्यक्त करण्यात येते. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TVNine मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.